नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे घाटकोपरवरून आलो आम्ही आणि माधुरी आता जॉबला गेले आणि घरी कोण आले बघा तुम्ही फक्त। घरी आली मम्मी आलेली आहे, मम्मी आली आहे इकडे, पप्पा पण आले देवपूजा करतात। पप्पा काय बोलते मम्मी, बाकी कशी आहेस? बाकी सर्वांना नमस्कार। सकाळीच पहाटे 4 वाजता गावावरून आलेलो आहे। यस, आणि आम्ही पहाटे 4 वाजता आल्यानंतर मम्मीला बोलू झोपा, आराम करा, फ्रेश होते, त्यानंतर आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। स्वतः ब्लॉगला सुरुवात केली। गावावरून शेतातल्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत, काही खायला बनवून आणलेलं आहे। भडंग सगळं खाऊन झालं आताच, आमचं जस्ट आज नाश्ता केला। आता नाश्ता सर्वांचा झाला, मुलांना नाश्ता वगैरे दिला। सौरभ पण 2 नंबरचा मुलगा पण आला होता। आम्ही सर्वांनी नाश्ता करून आता जेवण बनवायचं चाललंय। भरपूर आनंद वाटतोय सर्वांना भेटून। सर्वांनी भरपूर असं लाईक करा, खूप दिवसांनी म्हणजे तुम्हाला भेटण्याचा एक मौका मिळाला, तुमच्याशी बोलण्याचा, गप्पा मारण्याचा मौका मिळाला। सो इकडे बघा काय काय भाज्या आणलीत। काय काय आणले मम्मी? मेथीची भाजी आणली गावावरून, परत कोथिंबीर आणली शेतातली कोथिंबीर, भाजी, दोडका आणलाय, शेतातली वांगी आणलेत, वांगी पण आणलीत, बापरे, शेतातली वांगी, काटेरी वांगी, फ्रेश वांगी, हरभऱ्याची भाजी। आता हरभरा आणि गहू हे दोन्ही पिकं आहेत शेतामध्ये। ज्वारीचं पीक निघालं, आता गव्हाचं आणि हरभऱ्याचं पीक आहे। विहिरीला भरपूर पाणी आहे। हरभऱ्याची भाजी ही सुकवून आणले, भरपूर पौष्टिक असते। ही भाजी तोडून सुकवली जाते, त्याच्यानंतर कूट बीट शेंगदाण्याचं घालून, हिरवी मिरची, लसूण वगैरे घालून बनवली जाते। खूप दिवस राहते ती भाजी। आणि ही ओली पण भाजी आणली शेतातली तोडून। परत मुलांना कापण्या करून आणल्यात, शंकरपाळ्या करून आणल्यात, लाडू आणलेत बनवून, लाडू पण बनवून आणलेत। लाडू कसले मम्मी? रव्याचे लाडू बनवले। रव्याचे लाडू खूप पौष्टिक असतात थंडीच्या दिवसात खायला। आणि हे पाकातले लाडू बनवलेत, पाकातले पण बनतात आणि बिना पाकाचे पण बनतात। हा भडंग बनवून आणलाय, इकडचा तासगावचा भडंग आहे। तासगावचा भडंग पण घरात बनवलाय, मसाले तासगावचेच मसाले, कढीपत्ता, लसूण वगैरे जास्त घालून हा बनवला की चहा बरोबर आपण नाश्ता करू शकतो। शंकरपाळे आणल्यात, तिखट कापण्या बनवून आणल्यात, गव्हाच्या आणि चण्याच्या पिठाच्या कापण्या बनवतात थंडीच्या दिवसात गुळ घालून। जेवढे थंडीच्या दिवसात गुळाचे पदार्थ खाल तेवढे शरीराला पौष्टिक असतात आणि शरीर सुदृढ बनतं। म्हणून हा नाश्त्याला जास्तीत जास्त बाहेरून आणण्यापेक्षा आपण सर्व काही पदार्थ घरात बनवलेले चांगले असतात। कापणी बनवल्या, गोड कापण्या, तिखट पण आणलेत ना मम्मी? हा, तिखट घ्या, नमकीन आणल्या, ओवा आणि जिरे घालून त्या नमकीन शंकरपाळ्या बनवून आणल्या। नमकीन शंकरपाळ्या किंवा कापण्या काही बोलू शकता तुम्ही। हे शंकरपाळ्या का कापणी? शंकरपाळी। अच्छा, ही शंकरपाळी, छोटे छोटे शंकरपाळ्या, ओवा आणि जिरे, ओवा ही मस्त लागली, मस्त लागली। ओवा, जिरे, लसूण घालून ही नमकीन शंकरपाळी बनवली। या गोड कापण्या बनवून आणल्यात आणि हे थोडे पेढे येताना आणलेत, सातारचे कंदी पेढे। हे कंदी पेढे आमचे रेग्युलर असतात, म्हणजे जेव्हा मम्मी येते तेव्हा आणते। शेतातली वांगी, थोडी झाडं लावलेत। हा मुळा आणलाय, शेतातलाच आहे हा मुळा पण। हा मुळा पण थंडीच्या दिवसात खायला खूप चांगला असतो। मुळ्याची भाजी पण बनवली जाते आणि या कच्चा मुळा पण खावा आणि या पाल्याची पण भाजी केली जाते। हे सर्व घेऊन आम्ही आलोय। आता उद्या आम्हाला समागमसाठी जायचं आहे, निरंकारी मंडळ, त्याच्यामध्ये आम्ही गुरुचरणावर आहे। सद्गुरूच्या दर्शनासाठी उद्या समागमला आम्ही पुण्याला जाणार आहे, पूर्ण फॅमिली। समागम करून समागमचा आनंद घेऊन त्याच्या अगोदर अनिकेत बोलला की मुंबईला या आणि इथून आपल्या गाडीने समागम करूया आणि 2 दिवस राहून नंतर गावी जावा। खूप दिवसांनी येणं झाले, कारण गावी घर पण बनवायचं चाललंय। स्लॅबचं घर मोठं बनवलेलं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला, आणि घराचं पण भरपूर असं म्हणजे व्हिडिओ आम्ही टाकेल। जेव्हा बनत होतं तेव्हा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही सर्वांनी लाईक केलाय। जुन्या घराचे पण व्हिडिओ आहेत, पण आता नवीन पण घर बनलंय स्लॅबचं, त्याही घराचे आम्ही व्हिडिओ टाकू वास्तुशांतीच्या टायमाला। भरपूर लाईक करा। वांग्याचं कालवण बनवलंय, भात केलाय, त्याच्यानंतर दोडक्याची भाजी बनवली, आता फक्त चपात्या राहिल्यात, त्याच्यानंतर दुपारी जेवणाचा व्हिडिओ टाकण्यात येईल। आणि आता बसलो जेवायला। इकडे बघा ताट रेडी आहे, चपाती, वांग्याचा कालवण, मेथीची भाजी, भात, मेथी आणि तांदळीची मिक्स, मेथी आणि तांदळीची मिक्स आहे का? चपाती, वांग्याचं कालवण, मेथीची भाजी, दोडक्याची सुक्की भाजी आणि कांदा आणि मुळा। सर्वांनी जेवायला या। चला, सगळे जेवायला बसलेत, पप्पा पण बसले जेवायला। नेक्स्ट डे आणि मम्मी आता खायला बसले डोसा। कोणता डोसा मम्मी? सर्वांनी डोसा खायला या। साधा डोसा खायला, साधा डोसा बनवलाय, चटणी केली माझं। यस, इकडे बघा डोसा खाते मस्त पैकी। आणि जायचंय आम्हाला समागमला, आता निघायचंय थोड्या वेळातच, थोड्याच वेळात समागमसाठी पोहोचणार। यस, पुण्याला जायचंय। चला, आता इकडे माधुरी बनवते डोसे। यस, आणि इकडे बघा
मस्त डोसे खाणं चाललं पण आहे, तिथे बनवणं पण चाललंय. मग कसं लागतंय? छान. वा, मस्त असा डोसा बनलेला आहे. आणि खाऊन झालंय, मग त्याला आठवलंय की आपण व्हिडिओ नाही बनवला. येस, ब्लॉग नाही घेतला मी, सगळं बिझी होतो थोडासा फॅमिली टाइम, आणि आता ब्लॉग करायला सुरुवात केली. The next day. आणि स्टॉपला थांबलो होतो. बाबा काय खायचंय? हो, इकडे नाश्ता पण आहे, मस्त काहीतरी खाऊ. हा चला. आम्ही नेहमी थांबतो स्टार ढाबा. नाश्ता वगैरे चांगला असतो, पोहे वगैरे सकाळी सकाळी. आज दुपारी पहिल्यांदा आलो इकडे. वॉशरूम वगैरे चांगले आहेत, क्लीन इकडे. हाच फूड कोर्ट आहे जो चांगला आहे ऍक्च्युली मला वाटतो इथला, म्हणजे पुणे हायवेवरती. फक्त मिसळची टेस्ट केली, मिसळ टेस्ट केली मम्मीने. गोल भजी. ग्राउंड वरती पोहोचलो. कॅन्टीन मध्ये आलोय. वडापाव घेतला आम्ही इकडे मस्त पैकी. शिरा पण घेतलाय. सौरभ गेला तिकडे पुरी भाजी आणायला. पप्पा कुठे गेले? काय आणायला दे दे. आणि पुरी भाजी आलेली आहे. ठेव. काय घेतलं तुम्ही? चिक्की घेतली पप्पानी. यावेळेस आमचं कॅन्टीन आहे, एवढं मोठं कॅन्टीन आहे. ते स्वस्त दरात सगळं मिळतं. म्हणजे समागम अटेंड केलेला आहे आणि आता आम्ही आलो ॲक्च्युली फूड कोर्टला इकडे लोणावळा हायवेवरती. सो ॲक्च्युली समागमला शूट करायला अलाउड नाही आहे, सो थोडेसेच फुटेज तुम्हाला दिसले. आणि इकडे बघा फूड कोर्टला थांबलो आम्ही. इथे नेहमी थांबतो. बर्गर फिक्स. बर्गर तेवढंच एक फक्त तुकडा. एक पीस लेग पीस. काय लेग पीस. आणि पप्पांसाठी आलेला आहे बर्गर. मम्मीसाठी आलेला आहे बर्गर. हा कसा वाटतंय बघ बर्गर खाऊन? टेस्ट सांग मला. मॅकडीचं आहे. मम्मी मला तर पहिल्यांदाच खाते ना बर्गर. नाही आवडत मम्मीला, पण आज खायला लावला आहे. मी माझ्यासाठी डोसा उडपी पण मागवलाय. साधा डोसा. मी साधा डोसा मागवलाय. पहिल्यांदा टेस्ट करते. मला आवडत नाही डोसा आवडतो म्हणून डोसा मागवलाय. आणि येस, पेपर डोसा मागवलाय मोठा एकदम असतो ना. काय बर्गर? हे बर्गरच आहे, व्हेज बर्गर. कसं लागतंय? कॅन्टीनला खाल्लं पुरी भाजी, मिसळ पाव ना. हो, मिसळ पाव. चहा, वडापाव सगळं खाल्लं कॅन्टीनला. मस्त खाल्लं. 10:30 वाजत आले. आता पप्पा मम्मी चाललेत गावी, सो त्यांना सोडायला आलोय इथे मॅकडीला, कळंबोली मॅकडीच्या इकडे आलोय. सो डायरेक्ट ट्रॅव्हल्स पकडणार आहे, बुकिंग नाही केली. सो लेट्स सी. या व्यवस्थित जावा. हो. तर मंडळी, मम्मी पप्पा तर मुंबईवरून गावी गेले आणि मस्त आम्ही समागमचा एन्जॉय पण केला. तर हा छोटा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच. चला.